हॅलो ऑल, कसे आहात सगळे? मागच्या व्हिडिओमध्ये विचारमंथनासाठी एक प्रश्न ठेवला होता की जर एखाद्या नार्सिसिस्टिक व्यक्तीनं तो नार्सिसिस्टिक व्यक्तिमत्व दोषांवरचा व्हिडिओ पाहिला तर त्यांच्या काय प्रतिक्रिया असू शकतात. आपल्याला वाटतं आरसा बघून कोणीही आपला भांग चेहरा वगैरे ठीकठाक करेल, पण नाही. अंतर्दृष्टीचा अभाव हे एक महत्त्वाचं लक्षण असतं यांच्यामध्ये. यांच्या प्रतिक्रिया टोकाच्या असू शकतात. पहिली प्रतिक्रिया असू शकेल हे फ्लॅट नाकारायचं आणि खणखणीत अपमान करायचा. कोण आहे हा डॉक्टर? काय समजतं याला? 4 व्हिडिओ काढले म्हणून काय शाणा झाला का? खोटं आहे सगळं ते. ते व्हिडिओ बनवणाऱ्याची पात्रता काढतील किंवा या माहितीला थर्ड क्लास म्हणतील. कारण त्यांच्या ग्रँडिओस स्वप्रतिमेला म्हणजे मी श्रेष्ठ आहे या स्वप्रतिमेला धक्का बसलेला त्यांना सहन होत नाही. त्यांना हा आरसा दाखवणाऱ्या व्यक्तीवरती ते जाळ काढू शकतात. दुसरी प्रतिक्रिया असू शकेल की होय, मी आहेच तसा स्पेशल सामान्यांच्या पेक्षा. सामान्य लोकांच्यासाठी असलेले नियम मला लागूच होत नाही. ते या माहितीचा वापर स्वतःचा अहंकार कुरवाळण्यासाठी किंवा इतरांना दोष देण्यासाठी करू शकतात. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी, मानसोपचार तज्ज्ञ, सांगलीहून. अवघड माणसं आणि आपण या मालिकेतला हा तिसरा व्हिडिओ म्हणजे कथा दुसरी, द गिल्ट फ्री मास्टर माइंड. आजचे आपले नायक आणि नायिका एकदम इरसाल आणि अट्टल असणार आहेत. आपण सिनेमातल्या वकिलांच्या तोंडी एक वाक्य ऐकलेलं असतं बघा. वकील म्हणत असतात, गौर से देखे इस चेहरे को जज साहब, इस मासूम से दिखने वाले चेहरे के पीछे छिपा है एक वैशी दरिंदा. तसे असतात हे. यांना प्रेमाशी, कायद्याशी, समाज के तौर तरीके काय तर कोणाच्या बापाशी काही देणं घेणं नसतं. माझ्या 25 वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये मी हॉस्पिटलमध्ये कितीतरी जणांचे वाढदिवस साजरे होताना बघितले. पण रोहितचा 18वा वाढदिवस मला आजही लख्ख आठवतो. कुठं तर मी मुंबईमध्ये शिकत असताना आमच्या सायकॅट्री वॉर्डच्या लॉकअपमध्ये. शाळा सोडून ड्रग्ज आणि गुन्हेगारीच्या जगात PhD केलेला हा मुलगा कोर्टानं आमच्याकडे पाठवला होता. हा या सिस्टीममधला इतका जुना खेळाडू होता की हॉस्पिटलच्या वॉर्डबॉयी त्याला म्हणायचा, हॉस्पिटलचा वॉर्डबॉय, काय रोहितराव आलात का पुन्हा? पहिल्या भेटीमध्ये रोहित माझ्यासमोर असा बसला होता की जणू काही साक्षात श्रावण बाळा अवतरलाय. त्याच्या हातावरचा स्वतःचा काढलेला विचित्र टॅटू दाखवत तो मला म्हणाला, सर, हे मी खूप मूर्खपणाचं काम केलंय. मला आता त्याचा खूप पश्चाताप होतोय. मला आता आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं आहे. तो इतका गोड बोलत होता की कोणालाही वाटलं असतं की हा पोरगा आता खरंच सुधारेल. पण सायकॅट्रीमध्ये आम्ही याला म्हणतो सुपरफिशियल चार्म, म्हणजे वरवरचा गोडवा, ज्याच्या आत एक विषारी साप दडलेला असतो. सापावरनं आठवलं, कुख्यात गुन्हेगार चार्ल्स शोब्राज नाव माहिती असेल बघा तुम्हाला. तो 70 आणि 80च्या दशकात हा भोळ्या बाबड्या हिप्पी पर्यटकांना लुबाडून ठार मारायचा. त्याच्यावर नेटफ्लिक्सवरती एक सिरीज आहे. त्या सिरीजचं नाव पण त्यांनी द सर्पंट असंच ठेवलंय. सर्पंट म्हणजे साप. तर आपल्या रोहितच्या केसकडे येऊन टॅटूबद्दल उपरती झाल्याचं आणि नीट वागण्याचं वचन देऊन अजून 48 तास उलटले नाहीत, तोच रोहितनं आपलं खरं रूप दाखवलंच. हॉस्पिटलमध्ये ओमप्रकाश नावाचा साधारण त्याच्याच वयाचा एक मुलगा होता. रोहितनं त्याला मुद्दामून गाठलं आणि त्याच्या कानात कुजबुजला, साले इधर से बाहर निकलूंगा ना तब तेरी बस्ती में जाके तेरी बहन के ऊपर ऍसिड फेकूंगा साले. ओमप्रकाश बापडा घाबरून गेला. त्यानं घाबरून मला घरी सोडा घरी सोडा म्हणून स्टाफवरती हल्ला केला. त्याला बिचाऱ्याला बांधून घालायला लागलो. मी रोहितला केबिनमध्ये बोलून विचारलं की हे का केलंस? तेव्हा हा खुर्चीमध्ये येऊन अगदी आरामात रेलून म्हणतो कसा, ओ सर, फार बोर होत होतो राव. त्याला घाबरवण्यात काय मजा आली. हे म्हणजे दुसऱ्याला नरक यातना देऊन स्वतःची मजा करणं झालं. वर आणि केलेल्या कृत्याबद्दल पश्चातापाचा लवलेश पण नाही. त्यानं मला एकदा सांगितलं होतं की तो आणि त्याचे मित्र रात्री स्मशानभूमीमध्ये जाऊन प्रेतं उकरायचे आणि हाडं जमा करायचे. का? तर लहान मुलांना घाबरवायला आणि लोकांना त्रास द्यायला म्हणे. मी त्याला विचारलं, अरे रोहित, ती मेलेली माणसं कोणाची तरी नातेवाईक असतील, त्या थडग्यांची विटंबना करताना तुला काहीच वाटलं नाही? त्याला खांदे उडवले आणि म्हणाले, सर, ती मेलेली आहेत, क्या फरक उनको? आणि त्यांच्या जिवंत नातेवाईकांना त्रास झाला तर रे,
यावर त्याचं उत्तर, तेवढाच जरा टाइमपास हो सर, वैसे भी मरे हुए पे क्या रोने का. सर्वात मोठा ड्रामा झाला फॅमिली थेरपीच्या दिवशी. रोहित आपल्या पालकांच्या समोर त्या दिवशी असा काही रडला, अक्षरशः डोळ्यातनं गंगा यमुना व्हायला लागल्या. म्हणायला लागला, आई बाबा मला माफ करा, मी तुमचा आदर्श मुलगा म्हणून दाखवेन. असं त्यानं म्हटल्यावर त्याच्या पालकांच्या डोळ्यातही पाणी आलं. त्यांना वाटलं त्यांचा मुलगा आता आला ताळ्यावरती. तो थांबल्यावर मी शांतपणे टाळ्या वाजवल्या आणि म्हणालो, वा रोहित, फिल्मफेअरच्या लेवलचं ॲक्टिंग झालं हे. हे ऐकून त्याचे आईवडील माझ्यावरती संतापले, पण रोहित क्षणभर थांबला. त्यानं माझ्याकडे बघून एक तिरकस स्मितहास्य केलं आणि मला डोळा मारत हळूच म्हणाला, चान्स घ्यायला काय हरकत होती सर. त्याचे आईवडील तिथंच कोसळले. त्यांना समजून चुकलं की त्यांच्या भावना हा रोहितसाठी फक्त एक खेळ होता. अजून एक उदाहरण बघूया. दरवेळी ही मंडळी पार गुन्हेगारच होतील असं नसतं. मंडळी, आता एका अशा ताईंची गोष्ट सांगतो की ज्यांना पाहून तुम्हाला वाटेल की अरे, या तर किती साध्या आणि सुसंस्कृत आहेत. 40 वर्षांच्या अनिताताई एका चांगल्या मध्यमवर्गीय सोसायटीमध्ये राहतात. पण त्यांचा खरा चेहरा जेव्हा समोर येतो तेव्हा भल्या भल्यांच्या पायाखालची जमीन सरकते. अनिताताई सुरुवातीला सोसायटीत प्रत्येक नवीन आलेल्या फॅमिलीशी खूप छान बोलून गोड बोलून मैत्री करतात. अहो, आपण शेजारी आहोत, काही लागलं तर हक्कानं सांगा बरं, असं म्हणतात. आणि एकदा विश्वास संपादन केला की त्या शेजाऱ्यांचे छोटे मोठे दागिने, महागाच्या साड्या फंक्शनसाठी मागतात, पण एकदा वस्तू हातात आली की मग त्या कधीच परत देत नाहीत. विचारलं तर त्या इतक्या आत्मविश्वासानं खोटं बोलतात की विचारणाऱ्याला स्वतःवरती शंका यावी. अहो, मी तर ती साडी तुम्हाला मागच्याच सोमवारी परत केली की. हा त्यांचा खोटारडेपणा म्हणजे निव्वळ सवय नाही आहे, तर समोरच्याला फसवण्यात मिळणारा आनंद त्यांना किक देतो. सोसायटीच्या मीटिंगमध्ये सुद्धा अनिताताई म्हणजे एक टेरर दहशत आहेत. एक कचरा कुठं टाकायचा इथंपासून ते पार्किंगच्या नियमापर्यंत त्यांना कोणताही नियम पाळणं मान्यच नसतं. जर कोणी त्यांना टोकलं तर त्या थेट शाब्दिक हिंसेवरती उतरतात. एकदा पाणी भरण्याच्या कारणावरनं त्यांनी शेजारच्या महिलेचे केस उपटून त्यांना खाली पाडलं होतं. कायद्याची किंवा पोलिसांची त्यांना अजिबात भीतीच वाटत नाही. उलट बघू काय करतात ते, असा त्यांचा आव असतो. अनिताताईंना एक मुलगा, तो 6 वर्षांचा असताना एकदा काय झालं की त्यांना अचानक सेलमध्ये शॉपिंगला जायची हुक्की आली. त्यांनी त्यावेळेला घरामध्ये गॅसवर दूध तापत ठेवलं होतं, पण त्या एकदम आपल्या मुलाला घरात कोंडून खरेदीला निघून गेल्या. मग घरामध्ये धूर झाला, शेजाऱ्यांनी आरडाओरडा केला, त्यांच्या मिस्टरना बोलवून आणलं, तेव्हा पुढचा अनर्थ टळला आणि या 2 तासांनी आरामामध्ये शॉपिंग बॅग्स घेऊन परतल्या. इकडं एवढं कांड झालेलं, मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता, पण त्यांच्या चेहऱ्यावरती साधी भीती किंवा काळजीची एकही रेष नव्हती. जेव्हा सोसायटीच्या कमिटीनं त्यांना याबद्दल जाब विचारला तेव्हा त्या मिश्किलपणे हसून म्हणाल्या, अहो एवढं काय झालं, मुलगा जिवंत आहे ना, दूधच तर होतं ते. तुम्ही लोक बाई विनाकारण राईचा पर्वत करताय. कोणाचं नुकसान झालं, कोणाला मानसिक त्रास झाला याचं त्यांना कधीच काहीच वाटत नाही. त्यांच्या मते जे लोक फसतात किंवा त्रासात पडतात ते मूर्ख असतात आणि त्यांची लायकीच ती असते. त्यांचे मिस्टर पण त्यांना काही म्हणत नाहीत, कारण तिच्याशी वाद घालायला गेलं की पुढच्या 1-2 दिवसामध्ये यांच्या कामाच्या घरी आणलेल्या फायली, लोकलचा पास, बँकेची पासबुकं गायब होतात. हा अनुभव. मंडळी, रोहित म्हणा या अनिताताई म्हणा, या व्यक्ती अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डरची अत्यंत परफेक्ट उदाहरणं आहेत. मानसशास्त्रातल्या डायग्नोस्टिक आणि स्टॅटिस्टिकल मॅन्युअलनुसार यांची आता मुख्य लक्षणं काय असतात ते आपण बघूया. पहिलं लक्षण असतं की कायद्याचा बिलकुल आदर नाही. मग सतत नियमांचं उल्लंघन करायचं, म्हणजे विनापरवाना गाडी वेगानं चालवायची आणि पकडलं तर पोलिसांशीच हुज्जत घालायची. पुढचं लक्षण असतं की फसवणूक आणि खोटारडेपणा. स्वतःच्या फायद्यासाठी सतत खोटं बोलायचं, म्हणजे एकाच वेळेला 3-3 मुलींना लग्नाचं आमिष दाखवायचं आणि एवढंच नाही तर त्यांच्याकडनं पैसे पण उकळायचे. तिसरा पॉईंट असतो की आवेगशीलता, म्हणजे इम्पल्सिव्हिटी, म्हणजे पुढचा मागचा विचार न करता धाडकन काहीतरी कृती करायची.
म्हणजे रागाच्या भरामध्ये हॉटेलमध्ये राडा करायचा किंवा भर रस्त्यात कोणाचं पण भांडण उकरून काढायचं. चौथा पॉईंट असतो चिडखोरपणा आणि आक्रमकता, म्हणजे किरकोळ कारणांच्यावरनं डायरेक्ट शारीरिक हिंसेवरती उतरायचं. म्हणजे रांगेमध्ये कोणी पुढे गेलं तर थेट त्याला मारहाण करायला सुरुवात करायची. त्यानंतर पाचवा पॉईंट असतो की सुरक्षेची पर्वा नाही करायची, म्हणजे स्वतःचा किंवा इतरांचा जीव धोक्यात घालायचा. म्हणजे मद्यधुंद अवस्थेमध्ये हायवेवरती गाडी मै चलाऊंगा म्हणून एकदम स्टंट मारायचे. बेजबाबदारपणा असतो, म्हणजे कामावरती जायचं नाही, पैसे फेडायचे नाहीत, कुटुंबाची जबाबदारी घ्यायची नाही. म्हणजे उदाहरण म्हणजे कर्जाचे हप्ते थकवून गायब व्हायचं आणि कुटुंबाला वाऱ्यावरती सोडून द्यायचं. आणि शेवटचं महत्त्वाचं लक्षण असतं की पश्चात्तापाचा अभाव. कोणाचंही नुकसान झालं त्यात माझं काय चुकलं असं म्हणायचं. म्हणजे आपल्यामुळे एखाद्याचा अपघात झाला तर तिथं न थांबता हसत निघून जायचा हा प्रकार. मंडळी, यातली 3-4 लक्षणं जरी वयाच्या 15व्या-16व्या वर्षापासून दिसत असतील तर हा एक गंभीर साचा असू शकतो. आता नातेवाईकांच्या करता सर्व्हायव्हल मंत्र. जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा रोहित असेल, अनिताताई असतील, तर हे सल्ले खास आपल्याकरता. पहिला सल्ला, शब्दांच्या वरती नाही, यांच्या कृतीवरती विश्वास ठेवायचा. हे लोक रडतील, पाय धरतील, देवाच्या शपथा घेतील, पण जोपर्यंत त्यांच्या वागण्यामध्ये बदल दिसत नाही तोपर्यंत 1 रुपया सुद्धा द्यायचा नाही. दुसरा पॉईंट, इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नाही. मी आत्महत्या करेन किंवा मी ड्रग्जमध्ये मरून जाईन या त्यांच्या धमक्या तुम्हाला गुंतवून ठेवण्यासाठी असतात. अशा वेळी त्यांना थेट हॉस्पिटलमध्ये किंवा पोलिसांच्या ताब्यात देणं हाच त्यांच्यावरचा खरा उपचार असतो. पुढचा सल्ला असतो की त्यांना पैसे देणं म्हणजे विनाशाला खतपाणी घातल्यासारखं असतं. म्हणजे तुम्ही त्यांना पैसे देता म्हणजे तुम्ही त्यांच्या पुढच्या गुन्ह्यासाठी फंडिंग करता. त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायला भाग पडायचं किंवा आपल्याकडनं त्यांचे जे फायदे होत असतात त्यांच्यापासून त्यांना लांब ठेवायचं. आणि चौथा महत्त्वाचा पॉईंट, स्वतःची सुरक्षा. जर अशी व्यक्ती हिंसक होत असेल तर घरची इज्जत वाचवायच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालू नका, पोलिसांची मदत घ्या. आणि शेवटचा पॉईंट, तज्ज्ञांची मदत. त्यांच्यासाठी नाही तर स्वतःसाठी घ्या. त्यांच्याशी कसं डील करायचं हे समजून घेण्यासाठी घ्या. तर मंडळी, अशी असतात अँटी सोशल व्यक्तिमत्व, द गिल्ट फ्री मास्टर माइंड्स. हा साचा बदलणं कठीण असतं कारण यांना स्वतःत काही चुकीचं वाटतच नसतं. आता विचार मंथन. हा व्हिडिओ अशा अँटी सोशल स्वभावाच्या व्यक्तीनं पाहिला किंवा कोणी त्यांना मुद्दामून पाठवला तर काय असेल त्यांची प्रतिक्रिया? तुमचा काय अंदाज? कशी असेल यांची रिॲक्शन? खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी याचे उत्तर देईनच, शिवाय अजून एका नवीन अवघड माणसाची ओळख पण करून देईन. तर मग पाहत राहा अवघड माणसं आणि आपण. धन्यवाद.